पवारांच्या दुसऱ्या मुलाची टँगो नावाची दारू कंपनी आहे असं सकपाळ यांनी म्हटलंय। टँगो कंपनीला लाभ देण्यासाठी अजितदादांनी अनेक निर्णय घेतल्याचं सकपाळांनी म्हटलं। हर्षवर्धन सकपाळ यांनी अजित पवारांवर हा आरोप केलाय। 2 नंबरचे काम अजित पवारांकडून सर्रास सुरू असल्याचं सकपाळांनी सांगितलं। एका मुलांचा भ्रष्टाचार जो आहे या पुण्याच्या जमिनीच्या प्रकरणातून आलेला आहे, मात्र दुसरे जे चिरंजीव आहेत त्यांची टँगो नावाची जी दारूची कंपनी आहे, ही देशी दारूची टँगो कंपनीला लाभ देण्याच्या अनुषंगाने त्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत आणि टँगोला कुठेतरी संरक्षण द्यावं आणि त्या विभागाचं मंत्रिपद देखील त्यांनी अबकारी कराचे आपल्याकडे ठेवलेले आहे की जेणेकरून दुसऱ्या मुलाला त्या टँगोच्या माध्यमातून लाभ दिला जाईल। त्यामुळे असा डबल धमाका, डबल भ्रष्टाचार, डबल 2 नंबरचे कामं हे अजित पवारांकडून सकट सरलाट सुरू आहे। दोषी असतील तर फडणवीस कुणालाही सोडणार नाहीत असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे। पार्थ पवारांच्या प्रश्नावर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली। 22 वेगवेगळ्या जमीन व्यवहार फाईल तपासणं सुरू आहे असं देखील चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। देवेंद्रजी एक असे नेते झाले की ते उद्या आपल्या घरातलंही कोणाला क्षमा करणार नाही आणि त्यामुळे असं घाईघाईने निर्णय घेऊन चालणार नाही। निष्कर्ष निघाला की तहसीलदारची चूक आहे, तहसीलदार सस्पेंड केलं। ताबडतोब IGRचा सहाय्यक कुठे त्यांची कमिटी अपॉइंट झाली आणि 22 वेगवेगळ्या जमिनीच्या व्यवहाराच्या फायली तपासायला घेतलेल्या आहेत। तर फडणवीसांनी चौकशी लावली आहे। चौकशी सगळं समोर येईल असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। अपुऱ्या माहितीवरती बोलणं योग्य होणार नाही असं देखील जयंत पाटलांनी म्हटलंय। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरती जयंत पाटील यांनी ही सावध प्रतिक्रिया दिली। माहिती आलेली आहे बाहेर, पण आता देवेंद्र फडणवीस यांनीच चौकशी लावलेली आहे। त्यात योग्य ती गोष्ट पुढे येईल, त्यानंतर त्याच्यावर बोलणं उचित ठरेल। अपुऱ्या माहितीवर काही बोलणं योग्य नाही। थोडंसं चौकशी सुरूच झालेली असेल तर त्याची माहिती महाराष्ट्रासमोर येईल। तर पुण्यातील जमीन घोटाळा खरा असेल तर अधिकाऱ्यांचं निलंबन करून विषय संपणार नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिलेली आहे। तर भाजपा मित्रपक्षांना जवळ घेतं आणि बदनाम करतं असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। याच्यात 2 गोष्टी आहेत। एक, मी ऐकलं कुठच्या तरी रजिस्ट्रार की कोणाला तरी निलंबित केलेलं आहे। खरोखर तिथे हा विषय संपतो का? एका निलंबनावर हा विषय संपतो का? जर खरोखर एवढी मोठी गोष्ट असेल तर मी आता पहिले एक मानून चालतो की आहे की नाही हे सत्य लोकांसमोर आपल्याच माध्यमातून येत आहे। पण जर ही परिस्थिती सत्य असेल, हा घोटाळा सत्य असेल, खरा असेल तर एका निलंबनावर हे चालतं का? तिथपर्यंतचा विषय सीमित आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला वाटतं आता भाजपचे जे मित्रपक्ष आहेत ह्यांना देखील कळलं असेल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील कळलं असेल की भाजप स्वतःकडे घेतं आणि खरं आहे की नाही माहित नाही, पण बदनाम करून तो सोडून देतो। तर मिल बाटके खाओ असं धोरण ठरलंय का असा सवाल आनंद दवेंनी केलेला आहे। हिंदू महासभेच्या आनंद दवेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना हा सवाल केला। पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणावरून आनंद दवेंनी हा प्रश्न विचारलेला आहे। पार्थ पवारांची तक्रार अजित पवारांकडेच घेऊन जाणार का असं आनंद दवेंनी म्हटलं।